Zee 24 तास एक पाऊल पुढे। जबाबदारी ठरवायची झाली तर या घोषणेपासून ते खाली अगदी सेवा सोसायट्यांपर्यंत कसा क्रम तुम्ही लावाल? कोण कोण कसं कसं जबाबदार आहे? अमोलजी, पहिले तुम्ही एक समजून घ्या की विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कर्जबाजारीपणा जबाबदार आहे हे कारण घेऊन त्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं ही संकल्पना आली। मात्र 2006 मध्ये पंतप्रधान आले आणि 2008 मध्ये ही घोषणा झाली की संपूर्ण 70,000 कोटी रुपयामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ होत आहे। आता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही निकष लावले गेले की 2 हेक्टर पर्यंतच माफ करण्यात येत आहे। आता पुढे जाऊ आज जो रिपोर्ट आला त्याच्यात ती रक्कम 52,000 कोटी रुपये सांगण्यात येत आहे। परंतु मला सांगायचं की आमच्या जवळ तो प्रश्न होता आणि 26 फेब्रुवारीला चिदंबरम 55,000 कोटी म्हणाले होते। या आठवड्याभरात परत 3,000 कोटी हे सगळं मला एक बोलू दे। हो बिलकुल, मी तुम्हाला जस्ट मला समजून घ्या। प्रकरण असं आहे की आणि महाराष्ट्रात 13,600 कोटी रुपये त्यावेळेस आणि विदर्भात मग कल्ला उठला की 2 हेक्टरची अट असल्यामुळे जे आत्महत्या करत आहे ते शेतकरी वंचित राहिले। तर 1 जानेवारी 2010ला महाराष्ट्र सरकारनं विस्तारित कर्जमाफी घोषित केली आणि त्याची रक्कम 11,000 कोटी होती आणि जुलै 2010 पर्यंत आम्हाला सांगण्यात आलं की या सगळी रक्कम वाटण्यात आली। आम्ही आश्चर्य करत आहोत की विदर्भात जे कर्जबाजारी शेतकरी आहे जे आत्महत्या करत आहे त्यांना याचा लाभ पोचलाच नाही, तर लाभ कोणाला पोचला? आता हे सत्य उघडीस येत आहे की जेवढं अप्रामाणिकता आणि जेवढी अपारदर्शकता दाखवण्याची वित्त मंत्रालय आणि वित्तीय संस्थाची होती त्याचा उच्चांक इथे गाठण्यात आला आहे आणि जे शेतकरी कर्जबाजारी आहे त्यांनी त्याच्यामुळे आत्महत्या करत आहे त्या सगळ्या कर्जमाफीपासून वंचित राहिले आहे। मूळ प्रश्न हा आहे की एवढा मोठा घोटाळा आहे आणि राजू शेट्टी जे म्हणाले की हे जे प्रकरण बाहेर आलं आहे ते पीस ऑफ आईसबर्ग आहे हे कबूल करतो आणि याच्यामध्ये मी सांगतो तुम्हाला की पी चिदंबरमनी तो 71,000 कोटी सांगितला, तो आकडा कुठे आहे आणि ते 4 कोटी शेतकरी कुठे आहे आणि नंतर आता 52,000 झाले तर 20,000 कोटी गेले कुठे आता आणि महाराष्ट्र सरकारने विस्तारित केलेली योजना कुठे? या सर्व याच्यात अमोल जोशी एकच गोष्ट येते की एका उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या हायकोर्टचा जज लावून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, त्यामध्ये दोषी आढळणाऱ्यांना सरळ सीबीआय कडे द्यावं, एवढं गंभीर प्रकरण आहे आणि वंचित झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ ती कर्जमाफी लागू करावी अशी पद्धती अशी एक कळकळीत मागणी समोर येत आहे। अगदी या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण घेऊया। काँग्रेसचे प्रवक्ते महादेव शेलार सध्या आपल्या सोबत आहेत। शेलार साहेब, 2008 मध्ये निवडणुकीच्या तोंडावर सरकारने ही घोषणा केलेली होती। या घोषणेचं नेमकं काय झालंय हे चिदंबरम यांनी कबूल केलेलं होतं, आज कॅगने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे। ही सगळी घोषणा केवळ बड्या नेत्यांचे खिसे भरण्यासाठी आणि सगळ्यात मोठ्या राजकीय नेत्यांच्या खिशात असलेल्या बँकांचे एनपीए केवळ क्लिअर करून घेण्यासाठीच राबवली गेली नाही का? तुमचं हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे। याचं कारण असं की एक उद्देश, केंद्र शासनाचा उद्देश एक चांगला उद्देश होता की हा देश आज जवळजवळ 80 ते 85% शेतीप्रधान देश आहे। या देशाचे महत्त्वाचे घटक हे शेतकरी आहेत आणि विविध प्रकारच्या कर्जामध्ये ते डुबलेले असताना त्यांना याच्यातून सोडवण्याचा उद्देश सरकारचा अतिशय चांगला आहे। मधल्या काही यंत्रणेमध्ये काही गोंधळ घोटाळा झाला असेल त्याची चौकशी झाली पाहिजे, त्या विचारांचे आम्ही आहोत। चिदंबरांनी ते डिक्लेअर केलेलं आहे, परंतु सगळंच काही खोटं होतं। पहिल्यापासून ज्या वेळेला शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली त्यावेळेला देखील अनेकांनी याच्यावर टीका केली आणि 2009ला इलेक्शन झाली, 2008ला अगोदरच्या अर्थसंकल्पामध्ये त्यांना कर्जमाफी दिली, म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर दिली असं जे तुमचं म्हटलं जात आहे किंवा काही फक्त पुढाऱ्यांच्या फायद्यासाठी दिली गेली असे जे बिनबुडाचे आरोप केला तर ते चुकीचे आहेत। नाही, हे बिनबुडाचे आरोप नाही आहेत शेलार साहेब, हे बिनबुडाचे आरोप नाही आहेत। आता जालंधर पाटलांनी सुद्धा सांगितलं की कशा प्रकारे बड्या नेत्यांनी आणि पाटील
सरकारने घेतलेल्या कोणत्याही भूमिकेवर कधीतरी वाखाणण्याचं काम केलंय का? त्याच्यामुळे ह्या ज्या योजना आहेत त्या चांगल्या आहेत. काही झाला असेल ना घोटाळा, त्रुटी झाल्या असतील, चुकीच्या काही मधल्या अधिकाऱ्यांनी, बँकांच्या अधिकाऱ्यांनी चुकीचं काम केलं आपण एक एक मुद्दा घेऊया. आपण व्हायला पाहिजे ह्याच्यामध्ये आणि ज्यांनी नाही ह्याच्यामध्ये जनरलाइज चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही. आपण एक एक मुद्दा घेऊया. पहिला मुद्दा 2008 साली ज्यावेळी या कर्जमाफीच्या योजनेची घोषणा झाली त्यावेळी सरसकट कर्ज माफ करण्यात आली. अनेक शेतकऱ्यांकडे आता पंतप्रधानांचं हस्ताक्षर असलेलं कर्जमाफीचं सर्टिफिकेट आहे. आजही अनेक शेतकऱ्यांकडे ते आहे. नंतर तुम्ही अचानक निकष बदलता, त्याला कमचा निकष लावता, कर्ज मंजुरीचा निकष लावता, वेगवेगळे निकष लावता आणि त्याच शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर पुन्हा एकदा आता कर्ज चढतं. याला काय अर्थ आहे? नाही, या बाबतीत तुम्ही जे आता माझ्या निदर्शनास आणलेलं आहे समोर, ते मला पाहावं लागेल की सगळ्यांना सरसकट पंतप्रधानांनी पत्र दिलं असं तुम्ही म्हणतात. याविषयी मला म्हणजे माहिती नाहीये की अशा पद्धतीने सगळ्यांना पत्र, मला तर वाटत नाही. आणि परत निकष जमिनीच्या धारणेवरती ठरवले आहेत. आणि या बाबतीत मुळात तुम्ही उद्देशाचा विचार करा ना. उद्देश ज्या वेळेला चांगला आहे त्या उद्देशाची त्यांनी वाखाणणी करा का पहिलंच अगोदर गर्भच खराब आहे, चुकीचंच आहे, अशा पद्धतीने जी तुमची धारणा आहे ती पहिली थांबवा. आणि ही योजना सरकारने आणली, ही शेतकऱ्यांच्या हितासाठी आणली. पुढचा जो भाग चुकीचा झाला असेल त्याविषयी ती चौकशी व्हावी. महादेव शेलार, तुम्हाला एवढं तरी माहिती आहे का, आपण एवढं तरी तुम्ही मान्य कराल का की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या जी परिस्थिती आहे, जालंधर पाटील याच्याविषयी आपल्याला अधिक सांगू शकतील, असे साधारण 45,000 शेतकरी आहेत की ज्यांची कर्ज माफ झालेली होती, निकष बदलले आणि त्यानंतर पुन्हा एकदा या शेतकऱ्यांना कर्जबाजारी व्हावं लागलेलं आहे. जालंधर पाटील याविषयी तपशिलाने सांगा, महादेव शेलार याच्यावर उत्तर देतील. नाही बघा साहेब, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जी कर्जमाफी झाली त्या कर्जमाफीमध्ये आज जवळजवळ 40 ते 45 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज कर्ज चढलेले आहेत. यामध्ये तुम्हाला सांगतो 44,000 शेतकरी निर्दोष आहेत. फक्त झी 24 तास, एक पाऊल पुढे.